Are we able to see this one? Every unit is getting enriched as well as this is the cyclic process. So the moment we are able to see, the entity within one of the order, so we can see how much is required, that is the definiteness is there, as well as for that one the provision is there. That provision is there in a such a way that the every unit is getting enriched there, as well as the process is cyclic. How cyclic? We have seen the water, how much water is needed, that is available here, but by means of that म्हणजे काय म्हणता येईल बाष्पीकरण है ना, बाय मीन्स ऑफ दॅट वन द वॉटर इज अवेलेबल एव्हरीवेअर विद इन दॅट ऑर्डर. सो दॅट इज अ सायक्लिक प्रोसेस. सो इट इज अवेलेबल, इट इज नॉट दॅट वन दिस unit is getting exploited. So are we able to see this mutual fulfillment? There is a mutual fulfillment, and this is what the rule of nature it is. So that complementariness is there. The same thing we can able to see the relation between these three, the physical order, bio order and the animal order. We can able to see, yes, that every unit is getting enriched. Every unit, when that is getting enriched, the whatever the process is there between these three, it is in terms of the cyclic process. It is not that some of the entities are getting exploited, but these are enriched at every levels. So that mutual fulfillment we can able to see among these three also. But when that human being is there, so the human being is getting everything from the physical order, bio order as well as the from animal order. But what about giving it back? म्हणजे आपण समजा पदार्थ असतात त्याच्यातनं आपण त्या मेटल्स घेतले है ना, किंवा माती ते शेती केली, शेती करत करत आपल्याला त्या शेतीतनं मिळते आहे, पण आपण परत काय देतोय ना, वी आर एक्सप्लॉयटिंग इट. द सेम थिंग इफ वी आर एबल टू सी फॉर एव्हरी प्लेस. झाडांमध्ये पण आपण झाडं एवढे केले, सरांनी एक्झाम्पल दिलं की आता आपण झाडच ठेवले नाही. प्राण्यांचं पण तसंच केलं की काही काही प्राणी तर आता आपण एकदम नाहीशेच केले. तर इफ वी आर एबल टू सी दिस वन की वी आर गेटिंग इट है ना. आणि का असं झालं की वी डझंट नो हाऊ मच इज रिक्वायर्ड फॉर दिस ह्युमन बिंग. तर त्याला माहीतच नाही की याच्यातनं किती घ्यायचं, इकडनं किती घ्यायचं, इथनं घ्यायचं, आणि तो घेतच गेला आणि तो घेत गेला, पण त्याला देणं तर माहीतच नाही. आणि इन दॅट सेन्स त्यांनी जे दिलं त्याची एक्सप्लॉयटेशन. सो देर इज अ क्वेश्चन अलॉंग विथ दिस ह्युमन बिंग. मग असं का घडलं? असं का घडलं? कारण मानवाला कळालं नाही की किती पाहिजे, परत मानवाला कळालं नाही की देर इज अ कॉम्प्लिमेंटरीनेस, पूरकता आहे. या निसर्गामध्ये पूरकता आहे आणि पूरकतेच्या अर्थाने आपल्याला जगायचं आहे हे मानवाला कळालं नाही. आणि किती पाहिजे हे कळालं नाही, किती पाहिजे ते कळालं नाही, ते कसं घ्यायचं हे कळालं नाही, त्यामुळे पूरकता आहे हे कळालं नाही. अँड बिकॉज ऑफ दॅट वन द प्रॉब्लेम इज देअर. द प्रॉब्लेम इज देअर. तो घेत गेला पण काही दिलं नाही, जे घेतलं ते पण जमलं नाही, देणं तर कम. सो देर इज अ प्रॉब्लेम. सो आपल्याला असं करायचं आहे का? आपल्याला असं करायचं आहे का? असं झालं पण असं करायचं आहे का? काय वाटते? सो वी डोंट वॉन्ट टू डू इट. व्हाय इट इज हॅपनिंग? बिकॉज ऑफ दॅट वी डझंट हॅव द राईट अंडरस्टँडिंग, वी डझंट नो हाऊ दॅट रिलेशन इज देअर, अँड बिकॉज ऑफ दॅट वन इट इज हॅपनिंग. But once the human being understood the way the complementariness is there, depending upon that the human being would be there along with these three. जसं जसं मानवाला कळेल की हे कॉम्प्लिमेंटरीनेस आहेच, तर त्याप्रमाणे मानव त्या तिघांशी तसं जगू शकते. मग लॅकुना कुठे आहे? व्हॉट इज द प्रॉब्लेम? मग ह्याच पिक्चरमध्ये प्रॉब्लेम कोणाकडे आहे? प्रॉब्लेम इज ह्युमन बिंग. ह्युमन बिंगचा प्रॉब्लेम काय आहे? त्याला ते समजलं नाही. काय नाही समजलं? की त्याच्या नीड्स नाही समजल्या,
दुसऱ्याशी कसं रिलेशन आहे ते नाही कळालं. म्हणजे सगळा प्रॉब्लेम त्या ह्युमन बिईंग डझंट नो व्हॉट दॅट ह्युमन बिईंग इज देअर. द ह्युमन बिईंग डझंट नो व्हॉट इज द पर्पज ऑफ दॅट ह्युमन बिईंग अलॉंग विथ दिस एक्झिस्टन्स. तर द मोमेंट द ह्युमन बिईंग कॅन अंडरस्टूड व्हॉट एक्झॅक्टली द ह्युमन बिईंग, तसं त्या ह्युमन बिईंग that needs are getting clear. Once the needs are getting clear, then the rules of that nature, if that are getting clear, तसं प्रोडक्शन, तसं युटिलायझेशन त्या ह्युमन बिईंगचं राहील इन अ सच वे दॅट ह्युमन बिईंग वुड बी द कॉम्प्लिमेंट अलॉंग विथ दिस ऑल थ्री. आता का असं होते, तर द फिजिकल ऑर्डर दे आर रेकग्नायझिंग अँड फुलफिलमेंट है ना. एखादं झाड पहा, एखादे सॉइल पहा, मेटल्स पहा है ना, दे आर रेकग्नायझिंग अँड देन फुलफिलिंग. म्हणजे एक प्रकारची माती दुसऱ्या प्रकारची ठेवली ते एकमेकांना ओळखते आणि काय करायचं ते निर्वाह होतो. द सेम थिंग फॉर द बायो ऑर्डर, द रिकग्नेशन अँड द फुलफिलमेंट इज देअर. बट व्हेन इट कम्स टू द ॲनिमल ऑर्डर अलॉंग विथ दिस थ्री, द ॲझमिंग इज देअर. तर त्या प्राण्यांना माहीत आहे, त्याचं अझम्पशन इज देअर की कोणासोबत कसं राहायचं. तर वाघाला माहीत आहे त्या हरणाचं काय करायचं. भूक लागली तर तो मारतो, भूक नाही लागली तर सोडून देतो. का तो हरिण दिसल्यावर मारतच सुटतो. त्याचे ते अझम्पशन क्लिअर आहे की भूक लागली की खायचं, दॅट्स इट. त्याच्या पलीकडे तो काही करणार की त्याला हरिण दिसलं म्हणजे तो मारतच सुटतो. हे कोण करते? नाही. तर त्याच्या त्या तीन क्लिअर एकदम व्यवस्थित आहे ॲनिमलच्या, की खाण्यासाठी करायचं आणि वंशासाठी करायचं, बस एवढंच संपलंय त्याला. पण मानवाचं काय आहे ना, तर ह्या ॲनिमल सोबत सेल्फ आणि बॉडी पण आहे. द प्रेझेन्स ऑफ दॅट सेल्फ बिकॉज ऑफ दॅट द अझम्पशन इज देअर. बट मानवाचं काय आहे ना, तो ॲझ्युमिंगच्या बेसवर करतो, पण त्या नोईंग पार्ट युटिलाइज करत नाही. आणि अझम्पशन्स आर गेट्स चेंज. That assumptions are based on the preconditioning, the assumptions are based on the sensation, and because of that one, the conduct of that human being is indefinite. मग त्याला माहीतच नाही काय करायचं आहे, मग तो काही करत राहतो. सो द ह्युमन बिईंग, वी नीड टू हॅव टू गो फॉर द नोईंग. सो नोईंग, ॲझ्युमिंग, बेस्ड ऑन द नोईंग, देन अझम्पशन, बेस्ड ऑन दॅट वन, देन रिकग्निशन, द फुलफिलमेंट. So to understand these other three, no, the right understanding of that human order is required. Otherwise the problem would be there, है ना. स्वतःला तो मोठा समजेल, स्वतःला काहीतरी समजून, आणि बिकॉज ऑफ दॅट वन द प्रॉब्लेम्स आर देअर. ओके. आणि काय प्रॉब्लेम्स करतात? दिस आर द प्रेझेंट डे प्रॉब्लेम ड्यू टू द लॅक ऑफ अंडरस्टँडिंग. है ना. We doesn't know how to utilize, we doesn't know how to produce, and because of that one the problem is there of this depletion and the pollution. बरं, या नेचरमध्ये जर पाहिलं तर द क्वांटिटी वाईज आर वी एबल टू सी द क्वांटिटी ऑफ दिस फिजिकल ऑर्डर अँड द क्वांटिटी ऑफ द प्लांट ऑर्डर. क्वांटिटी वाईज जर पाहिलं तर द क्वांटिटी ऑफ द फिजिकल ऑर्डर इज मच लार्जर दॅन द प्लांट ऑर्डर. Then the quantity of the plant order is larger than the animal orders, and the quantity of the animal order is the greater than the human order. मग क्वांटिटी वाईज ह्युमन ऑर्डर सर्वात कमी आहे. समजा जर या पृथ्वी तलावरनं जर कोणाला जायचं असेल तर पहिला कोण जाईल? म्हणजे आपणच आपल्या पायावर. सो व्हाईल गोईंग विथ दिस ग्लोबल वॉर्मिंग अँड द फॅमिली वॉर्मिंग म्हणतो ना मानवामध्ये, ड्यू टू दिस ग्लोबल वॉर्मिंग, जर या चारपैकी जर कोणाला निघून जायचं असेल तर पहिलं कोण निघून जाणार आहे? ह्या तिघांना तर काही प्रॉब्लेम नाही, ते त्यांचं सर्वाईव्ह होऊन जाते. प्रॉब्लेम त्या मानवाचा आहे ना. सो एव्हरी वन इज डिपेंडंट ऑन द अदर्स ना. तर ह्युमन बिईंग इज डिपेंडंट ऑन दिस थ्री. आणि जर आपण त्याचं जर व्यवस्थित केलं नाही, the problem would be there along with the human order. Are we able to see this one? मग मानवाचा रोल काय? The survival of the human order is dependent on all these three. जर चांगलं युटिलाइज केलं तर माणूस राहील, नाही केलं तर माणूस चालला जाईल. मग आपला रोल काय आहे? द रोल ऑफ ह्युमन बिईंग इज टू इन्श्युअर द इनरिचमेंट, प्रोटेक्शन अँड राईट युटिलायझेशन ऑफ दिस रेस्ट ऑफ नेचर.
जसं शरीराचं नर्चरिंग, नरिशमेंट अँड द प्रोटेक्शन ॲज वेल ॲज द राईट युटिलायझेशनची मानवाची गरज आहे, तसंच the role of that human being, the human being should ensure that all these three should get enriched, protect as well as the rightly utilized. Then only we can ensure the existence of the human order on this earth. Otherwise सर्वात पहिले निघून जाणारा जो एंटिटी आहे ती आहे ह्युमन बिंग. Are we able to see this fact? Are we able to see this fact? काय वाटते तुम्हाला? म्हणजे आपण किती समजा 1000 करोड आहेत, ॲनिमल त्याच्यापेक्षा जास्त आहेतच ना क्वांटिटी, प्लॅन्ट त्याच्यापेक्षा, आणि फिजिकल ऑर्डर तर खूप काही आहे. देन ऑल्सो बाय सीइंग दिस वन आर वी एबल टू सी की नाही आपल्याला या तिघांसोबत चांगलं राहावंच लागेल. Means what? We have to ensure that enrichment, protection and the right utilization. Now the all order has the definite conduct, है ना. ॲनिमल्स मध्ये पहा, ॲनिमल्सचं गाईचं कंडक्ट कसं आहे, गाईचं कंडक्ट कसं आहे, डेफिनेट आहे की नाही. म्हणजे गाय वाघाचं कंडक्ट ना, म्हणजे समजा एखाद्या झाडाचं आंब्याचं झाड आंबाच देते की आंब्याच्या झाडात आपल्याला दुसरं काहीतरी मिळते, त्याचं कंडक्ट सेम आहे ना. पेरूचं झाड पेरूच देणार आहे, तर त्या झाडांचं पण कंडक्ट सेम आहे. जसं प्राण्याला तो वाघ आहे तर वाघाचंच पिल्लू राहणार आहे ना, गाय तर गायचंच पिल्लू राहणार आहे. तसंच जर फिजिकल ऑर्डरला पाहिलं तर फिजिकल ऑर्डर, तर ते जे कंपोजिशन आहे, डिकम्पोजिशन ऑफ दॅट मटेरियल, दॅट इज ऑल्सो डेफिनेट. म्हणजे H+O2 तो केला तरच ऑक्सिजन त्यात वॉटर बनणार आहे, त्याच्यात तिसरं काही केलं तर तसं होणार नाही. तर एव्हरीथिंग इज डेफिनेट. या तिघांचं जे कंडक्ट आहे डेफिनेट आहे. व्हॉट अबाउट द ह्युमन ऑर्डर? व्हॉट अबाउट द ह्युमन ऑर्डर? आपल्याला माहीत असते की तो कसा वागेल. सो अँड व्हाय इट इज सो? बिकॉज द ह्युमन ऑर्डर डझंट नो हाऊ टू बी देअर विथ दिस एक्झिस्टन्स, अँड बिकॉज ऑफ दॅट वन the conduct is indefinite. And if we have to come out from that indefinite conduct, then what to do? The definite, तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की यांचं आचरण जे आहे, कंडक्ट जे आहे, डेफिनेटनेस, ते मानवाचं कसं असू शकते, है ना. तर फिजिकल ऑर्डर यांचा परिणाम आहे, दोन फिजिकल ऑर्डर एकत्र केल्यानंतर त्याचा परिणाम आहे. तसंच झाडाच्या नंतर बीज आहे, तर बीजानुषंगीयता आहे. तसंच प्राण्यांचं हे वंशानुषंगीयता आहे. ती परंपरा जी आहे ती त्याप्रमाणे आहे. तर फिजिकल ऑर्डरची परंपरा ही परिणामानुसार आहे. प्लॅन्टची परंपरा हे बीजानुषंगीयता आहे. तसंच ॲनिमलची जी परंपरा आहे ती वंशानी आहे. आणि माणसाची परंपरा ही संस्कारानुषंगीयता आहे. तर संस्कार थ्रू आपण आज सकाळीच पाहिलं, थ्रू द एज्युकेशन संस्कार द नेक्स्ट जनरेशन इज मोर डेव्हलप. आणि तसं नेक्स्ट जनरेशन इज जनरेशन टू जनरेशन म्हणजे परंपरा. तर आपली परंपरा ही संस्कारानुषंगीयता आहे. तर संस्कारांनी ती परंपरा होणार. आणि काय संस्कार? The human, so for this one, the human being inherently have a natural acceptance to know, to be harmony, and for this one human education संस्कार is essential. आपल्याला माहित पाहिजे की आपणला aspirations काय. Once that aspiration knows, depending upon that one, our conduct is getting definite. So that human being inherently have a natural acceptance to know, to be in harmony. Once we are touching to that, based on that one, what is the conduct of that human being, that would be a definite one, and that is what the education sanskar. So with this sum up, so here we have seen for the physical orders different types, for the bio orders, animals order as well as the human orders. So in nature there are the 4 different orders. These are the collection of the units, and now we are able to see the relation among each and every entity with this 4.
So there is a harmony, there is a harmony. So there is a harmony, but that harmony need to understand. Why need to be understand? Because why need to be understand? Because that we are education sanskar. No? So through the education sanskar we can ensure that the harmony is there. म्हणजे ती हार्मनी आहे हे आपल्याला त्या एज्युकेशन संस्कार मधनच कळणार. शेल गेलं शेल दोनच मिनिट राहिला. So the role of human being is to realize this mutual fulfillment. काय जी म्युच्युअल फुलफिलमेंट ती हार्मनी आहेच ते समजून घेणं आणि तसं जगणं एवढंच आपल्याकडे काम आहे. किती छोटं काम आहे, जे आहे ते समजून घेणं है ना, एवढंच आपलं काम आहे. अँड हे समजून घेत असताना देयर इज अ प्रोव्हिजन इन द नेचर. देयर इज अ प्रोव्हिजन. असं नाही आहे की कुठून आपल्याला शोधायचं. इट इज देअर वी नीड टू बी. आणि ते आहे त्यामुळे आपण पाहू शकतो. अँड हाऊ वी कॅन सी द प्रपोजल इज पुट अप हिअर. काय प्रपोजल? ते हार्मनी आपल्यामध्ये आहेच. आता फक्त आपल्याला ते पाहायचं आहे. जे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. एवढं सिम्पल आहे. आता ते पाहण्यासाठी आपल्याला कुठे काही जायचं नाही. जे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पाहत असताना मग आपण तिथे देन वी कॅन एबल टू सी. आता हे करत असताना फॉर एक्झाम्पल आता मी जर म्हणतो तुम्हाला की तुम्ही तुमच्यामध्ये पहा है ना, आर वी एबल टू सी ॲट दिस स्टेज व्हॉट आर द फिलिंग्स आर देअर विदिन यू. आर वी एबल टू सी ॲट दिस इन्स्टन्स. आता या इन्स्टन्सला तुम्ही तुमच्या फिलिंग पाहू शकताय का? फील इन रिलेटेड विथ मी और इन अपोजिशन. कारण 4:30-5 वाजतात आहे. आर वी एबल टू सी. एकदम आता शांत बसूया ना, एकदम रिलॅक्स बसाय बरं. एकदम शांत असे, एकदम ताट बिलकुल. म्हणजे तसं बसायला नाही पाहिजे की ठीक कसंही होऊ शकते, पण विल टेक याच्यासाठी आपण की खरंच आपण पाहू शकतो की नाही. आणि तुम्हाला डोळे उघडे ठेवायचे, बंद करायचे. कारण तुम्ही उघडे ठेवले तर मला पाहत बसाल. आता तुम्हाला तुमच्यामध्ये पाहायचं आहे, तर कसंही तुम्ही तुमच्यामध्ये पाहत तुम्हाला तुमच्या फिलिंग्स दिसत आहे का? आर वी एबल टू सी द फिलिंग्स? काय दिसतंय तुम्हाला? फिलिंग इन रिलेटेड, फिलिंग इन अपोजिशन, फिलिंग ऑफ इरिटेट, फिलिंग ऑफ अँग्री. काय आहेत का फिलिंग की काहीच नाही आहे? जस्ट ट्राय टू सी व्हॉट टाइप ऑफ द फिलिंग्स आर देअर. जे ज्या प्रकारच्या फिलिंग तुम्हाला दिसत आहेत, आर यू फील दॅट इट इज इन रिलेटेड और इट इज इन अपोजिशन, काही पण फिलिंग असतील, आर यू कम्फर्टेबल विथ दॅट फिलिंग? काय वाटते, कम्फर्टेबल आहे नाही की फिलिंगच दिसत नाही आहे? व्हॉट इज गेटिंग सेन्स? काहीतरी ना की बाजूचा बसलेला आहे बा, आहे माझ्याजवळ, त्याच्यासोबत मी आहे, इन फील रिलेटेड. आर वी एबल टू सी दॅट? तर उघडा डोळे. काही जाणवलं? काही नाही. डू यू फील काही फिलिंग दिसल्या का? जस आज आम्ही एक केलं होतं, म्हणजे आता तुम्हाला सांगायला नाही पाहिजे होतं, पण आज मी बोललो पण होतो यांच्याशी की तुमचे म्हणजे काल आपण म्हटलं होतं की तुमच्या जवळचा एक माणूस, नंतर आज तुमची असाइनमेंट पण घेतली होती ना. आज तुम्ही असाइनमेंट पण दिलेली आहे, तुम्ही काही लिहून दिलं आहे. तर तुमच्या घरी आज दुपारनं एक फोन गेलेला आहे आणि तुमच्या घरातला एक माणूस आता बाहेर उभा आहे आणि आता आपण त्यांच्यासोबत संवाद करणार आहे. काय फिलिंग आहे तुमच्या? आहे काही फिलिंग?
हे येणार थोडीच आहे ते, असं आहे का? द द मोमेंट आय से की समवन वुड बी हिअर, काय वाटलं, काही आहेत फिलिंग त्यांच्याबद्दल अपोजिशन मध्ये? खूपच छान, मी पाहू शकताय ना, पाहूया आपण की नाही. आर वी एबल टू सी द फिलिंग्स की नाही? अजून पण नाही. अँड सी दिस इज द प्रोसेस, दिस इज द प्रोसेस वेअर वी शुड एबल टू सी. जसं आपण विचारांना पाहतो ना, काय विचार चालू आहे, जसं वी कॅन सी टुवर्ड्स द एक्सपेक्टेशन, बट अबाव दॅट वन आर वी एबल टू सी द फिलिंग्स. जसं न जसं विद्यार्थ्यांकडे पाहिलं की काय फिलिंग्स आहेत तुमच्या. विनाकारण आले क्लासला, मला क्लास घ्यावा लागतो. हो, मुलाकडे पाहिल्यावर काय फिलिंग होतं? हा विनाकारण माझ्या जवळाला मोबाईल, मी मस्त मोबाईलवर खेळू शकलो असतो की काय काय फिलिंग्स येतात मुलगा पाहिल्यावर? यू फील रिलेटेड और नॉट? द मोमेंट यू फील रिलेटेड यू विल बी देअर अलॉंग विथ द किड. मग आता पहा, इफ यू आर नॉट अलॉंग विथ द किड मीन्स यू आर इन अपोजिशन विथ द किड. तर तुमच्याच मुलासोबत तुम्ही इन अपोजिशन. आर वी एबल टू सी दिस सच टाइप ऑफ द फॅक्ट्स ना? तर दिस इज व्हॉट वी कॅन एबल टू सी विदिन. आणि ते ऑब्झर्वेशन आम्ही म्हणतोय. अँड देर इज अ प्रोव्हिजन, देर इज अ प्रोव्हिजन, तुम्ही पाहू शकता व्हॉट इज देअर, अँड बेस्ड ऑन दॅट वन देन यू कॅन लिव्ह अकॉर्डिंगली. The more and more we are able to see, then we are able to see that harmony also, which is inherent in nature, and we are the part of the nature. See that sentence, the mutual fulfillment is the inherent in nature, the complementariness is inherent in the nature. आणि आपण त्याचा पार्ट आहे की नाही? वी आर द पार्ट ऑफ द नेचर, म्हणजे म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे कॉम्प्लिमेंटरीनेस इज देअर, ती आहेच. फक्त काय, आता आपल्याला एक्सप्लोर करायची, आता आपल्याला पाहायचं आहे. द मोमेंट आय एम एबल टू सी इट, आय विल बी देअर विथ द कॉम्प्लिमेंटरीनेस. तो मी थांबतोय. नाऊ यू हॅव द 1 hour. समोरचं तुम्ही सांगू शकता. पण याच्यानंतरचं एक स्लाइड म्हणजे तुम्हाला आता तुमच्या ग्रुपला येईल, कारण उद्याचा आपला आता 5वा दिवस आहे. आणि 5व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी काय करायचं असते, तुम्हाला तुम्हाला सांगायचं असते ना की त्या 4 दिवसामध्ये या 5 दिवसामध्ये तुम्हाला काय. तर ती स्लाइड म्हणजे ते तुम्हाला येऊन जाईल ना. आणि त्या बेसवर तुम्ही एकतर छान लिहून या. सकाळी आपले 2 सेशन होतील आणि 3ऱ्या आणि 4थ्या सेशनला तुम्ही सांगाल, आणि 4थ्या किंवा मग ते 5व्या सेशनला आपलं व्हॅलेक्टरी होईल. मीन व्हाईल 1 वाजता आपला फोटोशूट होईल. चालेल, अजून तुम्ही सांगू शकता, अजून क्लिअर करा. नमस्कार. Thank you very much for this wonderful and excellent session. तर वेगवेगळ्या ज्या पद्धतीने कंटेंट आपल्यासमोर डिलिव्हर करत आहे, आपण टाळ्या वाजवून आपण शक्यतो अवॉइड करतो टाळ्या वाजवून. पण थोडंसं वी कॅन हॅव इव्हॅल्युएशन
पर्सनल अपलिफ्टमेंटसाठी कसं करणं कसं होऊन राहिलं, काय जेवतो, काय खातो, काय देतो की नाही, त्याचं अभ्यासात मन लागते की नाही करतो. मग तो जेव्हा मेंटर म्हणून ज्या व्यक्तीकडे पाहिल, त्या व्यक्तीचं मेंटर म्हणून ज्या व्यक्तीकडे तो पाहिल त्या व्यक्तीचं जगणं कसं होतंय तो स्वतःच बघेल ना. म्हणजे हा व्यक्ती काय बोलतो, कसं म्हणजे स्वतःचं प्रोजेक्ट करतो. तर म्हणून त्याच्यासाठी प्रयोग म्हणून आपण काय करणार आहे, एक 25-30 फॅकल्टीज आपण निवडणार आहे. तर कन्क्लूड असं करायचं आहे की 2 गोष्टी आहे. एक तर तुमच्या ग्रुपवर तुम्हाला एक आउटलाईन मिळेल, पॉइंटर्स मिळतील. त्या पॉइंटरप्रमाणे तुम्हाला उद्या शेअरिंगमध्ये स्वतःचं प्रिपरेशन करायचं आहे की तुम्हाला 3 मिनिटात तेवढे मुद्दे मांडायचे आहे. तेवढ्या मुद्दे तुम्हाला काय कळलं ते तुम्ही कसं लोकांपुढे मांडणार आहे, किंवा मॅनेजमेंटला तुमचं ह्या नॉलेजचा फायदा तुम्ही कोणत्या पद्धतीने करून देऊ शकणार आहे हे तुम्हाला मांडायचं आहे 3 मिनिटात उद्या. तो एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की आज आता जे ट्युटोरियल आहे, कालचं ट्युटोरियल आपलं अनफॉर्च्युनेटली मिस झालं, जे की मिस व्हायला नको होतं, पण ते तुम्हाला उशीर झाल्यामुळे हे करण्यात आलं. तर आज 2-2 मिनिटं प्रत्येकाने आजच्या ट्युटोरियलमध्ये बोलायचं आहे, कंपल्सरी सगळ्यांनी बोलायचं आहे. त्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला काय बोलायचं आहे हे तुम्ही त्याच्यासाठी 2 मिनिटं घ्या आणि लिहून ठेवा. म्हणजे ते वेळेवर तुम्ही ऑर्गनाईज नाही करू शकत थॉट्स, म्हणून तुम्ही इथनं लगेच डिस्पोज होऊन आता आपल्या क्लासरूममध्ये जेव्हा बसणार तेव्हा 2 मिनिटं घ्या आणि लिहा की मला काय मुद्दे मांडायचे आहे आणि काय आठवते आपल्याला, कसं मांडायचं आहे. आणि अजून महत्त्वाचं सरांनी जसं सांगितलं की UHV हा शिकवण्याचा विषय नाही आहे. म्हणजे सर कसं बोलतात आहे, सर बोलून आहे ना, वारंवार तुम्हाला वेळ देऊन आहे ना, तुमच्या मनात तो डायलॉग कसा क्रिएट होईल, तुम्ही सांगितलेला मुद्दा, तो विषय, तो डायलॉग त्या विद्यार्थ्याच्या मनात सुरू होण्यासाठी आपल्याला फॅसिलिटेट करायचा आहे. त्या अनुषंगाने तो संवाद आपल्याला राबवायचा आहे. तर अशा पद्धतीने ते करायचं आहे. तर आजच्या ट्युटोरियलमध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक तर आम्ही तुम्हाला समोरून विचारणार आहे की तुम्ही रिसोर्स पर्सन म्हणून स्वतः तयार आहात का बनवायला. म्हणजे मग फॅकल्टी म्हणून तुम्हाला कॉलेज हेल्प करेल किंवा वेस्टर्न रिजन हेल्प करेल, तर तिथे आम्ही तुमचा कन्सेंट घेणार, तुमचं टिकमार्क करून घेणार. दुसरं असं की तुम्ही जे प्रेझेंटेशन करणार आहे त्याला आम्ही मार्क्स देत आहे. त्या मार्क्सवरनं आम्ही असेस करू की तुम्ही रिसोर्स पर्सन बनण्यासाठी आमच्या टीममध्ये येणार आहात की नाही येणार आहात. त्या अनुषंगाने पण तुम्हाला आजचं मांडायचं आहे. आणि याचा अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह तुम्ही रिसोर्स पर्सन बना किंवा बनू नका. म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो मी, यातनं फायनान्शियल गेन खरोखरच काही नाही आहे. पण AICTEचं टेक्निकल कॉलेजचा, ज्या कॉलेजमध्ये खूप जास्त NBची ग्रेडिंग वगैरे मिळाली आहे, जितकं जास्त ग्रेडिंग असेल तितके जास्त काम आहे लोकांना. आणि हा थँकलेस जॉब आहे असं खूप लोक म्हणतात मोठ्या प्रमाणात. पण ज्यांनी UHV खऱ्या अर्थाने केला आहे त्याला हेच काम करण्यात आनंद यायला लागतो. असंही करणंच आहे आणि तसंही करणंच आहे. पण आनंदाने ते काम जेव्हा तुम्ही करायला लागता, तर हे काम करूनही तुमच्याकडे भरपूर वेळ मिळायला लागतो. आमचे कॉलेजेस काही आम्हाला असं आनंदाने कुठे सोडायला तयार होत नाही की तुम्ही जा आणि आपल्या 4 दिवस 5 दिवस वेस्ट करा. पण आम्ही आमच्याकडून त्यांचं काम इतक्या स्मार्टली हँडल करून देतो, इतके 4 प्रोजेक्ट्स त्यांना करून देतो, ते आम्हाला कधीच मनाई करत नाही की जाऊ नका म्हणून तुम्ही, कारण ती तेवढी स्किल आपल्याला येऊन जाते. मग तसंच आपलं घरचंही काम आपण आनंदाने करायला लागतो, कामही होते, आपल्या सर्व्हिसेस आपल्या फॅमिलीच्या लोकांना मिळायला लागतात आणि ते विन-विन आहे. म्हणजे आपला आनंदाचा तो काळच सुरू होऊन जातो मग. पण त्याच्यासाठी आपल्याकडनं काय करावं लागतं की त्या मीटिंग अटेंड कराव्या लागतं. त्याचं कंटेंट वारंवार तेच आहे, दुसरं काही नाही. वारंवार त्याच गोष्टीची रिपिटेशन आहे. पण रिपिटेशन करता करता मग असं लक्षात की त्याच चुका आपण करतो. म्हणून हा सुरुवातीचा रेजिस्टन्स क्रॉस करावा लागतो. तर म्हणून त्याच्यासाठी पुष्कळ आहे प्रोव्हिजन. सर पण सांगतील मॉर्निंग सेशन्स आहेत. मॉर्निंगला रोज सकाळी 2 सेशन्स होतात. त्याच्यानंतर असे जे वर्कशॉप्स, ऑनलाईन वर्कशॉप्स होतात, रिजनल मीटिंग्स होतात, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटीज. आणि फॉर्च्युनेटली तुमचं कॉलेज पॉझिटिव्ह आहे. या सगळ्या गोष्टी 3-3दा तुमच्याकडे इतक्या रिसोर्सेस वापरून फॅकल्टीला बसायला अलाउ करतात, म्हणजे कॉलेज मॅनेजमेंट खूप पॉझिटिव्ह आहे. त्याचा उपयोग तुम्ही बघा कसा करून घेता येईल. तर तुम्ही आता ब्रेक घेऊ शकता म्हणजे जाण्यासाठी. आणि हे पॉइंटर्स आहे उद्यासाठी. हे पॉइंटर थोडं एक समजून घ्या उद्या शेअरिंगसाठी. आपलं इंट्रोडक्शनमध्ये खूप लोक शेअरिंगमध्ये वाया घालवतात. काही गरज नाही आहे. स्वतःचं नाव, घरी परिवारामध्ये कोण कोण राहते किंवा माझी आवड निवड काय आहे ते खूप जास्त सांगायची गरज नाही आहे. आणि तुमच्या या वर्कशॉपमध्ये आल्यानंतर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. स्पेसिफिक पॉईंट फ्रॉम द कंटेंट दॅट यू कुड व्हेरीफाय, एक्सपेरिमेंट, अंडरस्टँड
and which made difference in your life, like harmony in human being, family, society, nature, existence was shared in the form of proposals. म्हणजे जो प्रस्ताव इथे ठेवला गेला होता, तुम्हाला काय कळलं आहे बघ, मनुष्य म्हणजे काय, परिवार म्हणजे काय, समाज आणि नेचर एक्झिस्टन्स, इथं या संदर्भात तुमच्या काय म्हणजे कॉन्सेप्ट तयार झाल्या. सेकंड, लाईक एक्झाम्पल्स ऑफ युअर थॉट्स वेअर यू एक्सपिरियन्स चेंज बिटवीन बिफोर अँड वर्कशॉप. म्हणजे इथे येण्याच्या पूर्वी तुम्हाला समजा परिवार, संबंध, स्वतःबद्दल काय वाटत होतं ना, इथं आल्यानंतर काय विशेष बदल झाला, एखादाच मुद्दा पण तो ठळकपणे मांडता आला पाहिजे असा. आणि का मांडता येऊ शकतो तो, पोटेन्शियल अँड पॉसिबिलिटी यू सी इन दिस कंटेंट अँड प्रोसेस ॲट युअर पर्सनल लेवल अँड इन द फॅमिली, इन्स्टिट्यूशन, सोसायटी अँड नेचर. जसं थोडक्यात उदाहरण तुम्हाला आज प्रवीण भैयाने इथे दिलं किंवा काय काय करता येऊ शकते ह्या, आणि खूप सुंदर सुंदर उदाहरणं दिली आहे लोकांनी. SRM चेन्नईला जो इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली होती, तर इंजिनिअरिंगचं आपलं जे तुमचा खूप इंटरेस्ट आहे आपल्या एरियामध्ये इंजिनिअरिंगमध्ये, तो इंजिनिअरिंग हा विषय तुम्हाला सोसायटीपर्यंत घेऊन जायचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकच डिपार्टमेंटच्या इंजिनिअरिंगचं एक उन्नत भारत अभियानाच्या अंतर्गत प्रोजेक्ट्स आलेले आहे की आपल्या डिपार्टमेंटच्या इंजिनिअरिंगचा आपल्याला कम्युनिटीला काय बेनिफिट करून देता येऊ शकतो. तर त्याच्या अंतर्गत एखादी तुमच्या मनात काही प्रोजेक्ट असेल किंवा हा विषय लोकांना शिकवण्याबद्दल असेल किंवा संस्थेला काही तुम्हाला या अनुषंगाने काही सूचना द्यावीची वाटत असेल, तर तशी एखादी आयडिया राबवावीची तुम्हाला वाटत असेल तर ते प्रपोजल तुम्ही देऊ शकता. आता देऊ शकता, नंतर पण देऊ शकता. अँड युअर स्पेसिफिक कमिटमेंट प्लान्स रिगार्डिंग UHV at the level of policy implementation, institution, university, region wise, nation wide. म्हणजे या हिशोबाने तुम्हाला जे काही एखादं सुचवा असं वाटलं, सांगावं असं वाटलं, शेअर करावं असं वाटलं, आणि दॅट टू इन द स्पेसिफिक टाइम लिमिट ऑफ 3 minutes, 3 मिनिटात तुम्हाला ते मांडायचं आहे. आणि सहज शक्य होते. आणि हे केल्याशिवाय तुम्हाला खरंच 5 दिवस आतापासून तुम्ही मनात आणलं की मला उद्या हे तयार करायचं आहे, त्याचे मुद्दे काढायचे, तर तुम्ही सहज करू शकाल आणि लिहून चांगल्या पद्धतीने तुम्ही ते मांडू शकाल. तर याचं एक रंगीत तालीम म्हणून आजच्या शेअरिंगमध्ये तुम्ही करू शकता याच पॉइंटर्सवर. पण आजच्या शेअरिंगमध्ये कमी वेळात करायला लागेल आपल्याला, 2 मिनिटात, कारण 5:30 पर्यंत सगळं आटपायचं आहे आपल्याला. आपल्या कालच्यासारख्याच ग्रुपमध्ये जाऊया आपण, आणि आपल्या जागा घेऊन जर आपण लिहून काढले पॉईंट्स तर आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकू. थँक्यू.